काही दिवसांपासून तुम्हाला असं जाणवतंय का, की आयुष्यात सगळं चालू आहे, पण मन पूर्णपणे समाधानी नाही? जणू काही तुम्ही तुमची कामं करत आहात, तुम्ही जबाबदाऱ्याही सांभाळत आहात, पण आतून सतत काहीतरी विचार सुरूच आहेत. कधी-कधी एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो, पण मन लगेच हो किंवा नाही म्हणत नाही. म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तीनं तुम्ही आधी सगळं तपासता, पुन्हा विचार करता आणि मगच आता पुढे पाऊल टाकता. कारण की आता ताकसुद्धा फुंकून पिण्याची तुमची मानसिकता झालेली आहे. आणि काही लोकांना कदाचित असं वाटत असेल बरं का, की तुम्ही जास्त विचार करता, पण तुमचं मन वेगळ्या प्रकारे काम करतंय. तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त वर पाहत नाही, तिच्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणूनच कधी-कधी कुटुंब, पैसा आणि जबाबदाऱ्या यांचा विचार करताना मन जरा जास्तच गंभीर होत असतं. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना असंही वाटत असेल, की ते सध्या स्थैर्य शोधत आहेत. आयुष्यात अशी वेळ येते बरं का, की जेव्हा माणूस फक्त पुढे जाण्याचा विचार करत नाही, तर तो फक्त स्वतःला विचारतो, की मी जे करत आहे, ते खरंच मला योग्य दिशेला घेऊन जात आहे का? आणि जर हा प्रश्न सध्या तुमच्या मनात येत असेल ना, तर त्यामागं कारण आहे. कारण सध्याची ग्रहांची जी स्थिती तयार झालेली आहे ना, ती कुंभ राशीच्या व्यक्तींना विचार, निर्णय आणि स्थैर्य या तिन्ही गोष्टींबद्दल एक महत्त्वाचा टप्पा दाखवते. आणि पुढच्या काळात कुटुंब, पैसा, नोकरी, नातेसंबंध, आरोग्य ह्या सगळ्या क्षेत्रांवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सध्या शनी आणि शुक्र मीन राशीमध्ये तुमच्या धनभावातून गोचर करत आहेत. गुरु पंचम भावातून मार्गस्थ झालेला आहे आणि मंगळ, राहू, बुध यांचा प्रभाव जो आहे, तो तुमच्याच राशीमध्ये सध्या अग्रेसर आहे. यामुळे कुंभ राशीसाठी परिस्थिती एकाच वेळी जबाबदारी आणि संधी दोन्हीही घेऊन येते. कुटुंब आणि घरातील वातावरण कसं असेल ह्यामुळे? कारण की दुसऱ्या भावातील शनी आणि शुक्र ही काही साधी स्थिती नाही आहे. कारण दुसरा भाव फक्त पैसा नाही, तो कुटुंब आहे, तुमची बोलण्याची शैली आहे, तुमची नीतिमत्ता आहे, मूल्य आहे. आणि शनी इथे एक गोष्ट नक्की घडवतो, की जबाबदाऱ्या वाढवतो. आणि शुक्र असल्यामुळे त्याच परिस्थितीत थोडी तुम्हाला समजूतदारपणाची एक संधी पण मिळते. आता हे वास्तव कसं दिसू शकतं? उदाहरणार्थ एक परिस्थिती आहे, की घरात तुमचे खर्चावर मतभेद होऊ शकतात. हे समजा घरात एखादा मोठा खर्च येतो, की घराची दुरुस्ती तुम्हाला करायची असते किंवा नवीन वाहन घ्यायचं असतं किंवा एखाद्या सदस्याच्या शिक्षणासाठी पैसा लागत असतो. मग त्याच्यामध्ये असं होतं, की घरातली एखादी व्यक्ती म्हणते, की हा खर्च आपण लगेच करायला हवा का? आणि मग अशा वेळेस दुसरी व्यक्ती म्हणते, की थोडा वेळ थांबूया आणि परिस्थिती अजून पाहूया. आणि मग इथे प्रश्न पैशाचा येत नसतो. प्रश्न कोणाचं मत ऐकायचा याचा असतो. आणि तिथेच वातावरण जरा तणावपूर्ण होऊ शकतं. दुसरी परिस्थिती अशी उद्भवू शकते, की मालमत्ता किंवा जमिनीचे विषय पण निघतात. आणि काही कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मालमत्ता किंवा जमिनीचा निर्णय कशा प्रकारे समोर येऊ शकतो? घर विकायचं का ठेवायचं? त्याच्यानंतर मग तुमचे जमीन वाटप किंवा एखाद्या नातेवाईकाला मदत करायची का? कारण ह्याच्यावरती बरेच तुमचे पुढचे आर्थिक नियोजन अवलंबून असतात. आणि मग प्रत्येकाला वाटतं, की त्याचा विचार योग्य आहे. पण लक्षात घ्या, शनी इथे एक गोष्ट करतो, की तो निर्णय उशिरा घेतो. कारण तो सगळं व्यवस्थित तपासायला लावत असतो. पुढं असंही होतं बरं का, की तुमच्या घरातील नातेवाईकांची जबाबदारी तुमच्यावर येते. कधी-कधी एखाद्या नातेवाईकाची समस्या जी आहे, ती अचानक तुमच्यावर येते आणि त्याची काळजीही तुम्हाला मनात लागून राहिलेली असते. किंवा कुटुंबातील एखादा वाद मिटवण्याची पण भूमिका तुमची असते. मग अशा वेळी घरात वातावरण थोडं काय होतं, गंभीर होऊ शकतं. कारण की काय आहे, प्रत्येकाला असं वाटतं, की आपण किती जबाबदारी घ्यायची? हा प्रश्न तिथे येतोच ना. मग तुम्हाला इथं सध्या शुक्राचं गोचर काय मदत करेल? कारण कुटुंब भावातून जाणारं जे शुक्र आहे ना, तो एक मोठा फायदा देतो. तो संवाद सुधारण्याची क्षमता वाढतो तुमची. आणि जर तुम्ही शांतपणे बोललात आणि प्रत्येकाचं मत ऐकलं ना, तर परिस्थितीही हळूहळू स्थिर होते. कारण सत्य एक आहे, की कुटुंबातील बहुतेक समस्या काही निर्णयामुळे नसतात. त्या निर्णय कसा घेतला गेला यामुळे ते निर्माण होत असतात. मग अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या व्यक्तींनी काय करावं? निर्णय घाईत घेऊ नये. शनीचा काळ म्हणजे संयम, मोठे आर्थिक निर्णय घेताना थोडा विचार करावा आणि सगळ्याचं मत ऐकानं. कधी-कधी एखाद्या व्यक्तीचा छोटा मुद्दा पण तुम्हाला चांगला फरक पाडू शकतो ना. पैशाचा स्पष्ट हिशोब ठेवा. आर्थिक पारदर्शकता असेल तर अर्धे वाद आपोआपच कमी होत असतात. म्हणून संवाद थांबू देऊ नये. शांतता कधी-कधी काय करते, गैरसमज वाढत असते. मग तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? रागाच्या भरात कुटुंबामध्ये पण तो कोणताही निर्णय घेऊ नये. पैशाच्या बाबतीत तुम्ही भावनेवरती आधारित निर्णय घेऊच नये आणि कुटुंबातील विषय बाहेरच्या लोकांसमोर अजिबात चर्चा करू नका तुम्ही. इथं खाली कमेंटमध्ये पण टाकू नका. आणि सर्वात महत्त्वाचं काय, शब्द जपून वापरा तुम्ही.
कारण दुसरा भाव कसा आहे, वाणीचा पण आहे ना. आणि कधी कधी घरातील शांतता पैशामुळे नाही टिकत, ती शब्दांमुळे टिकते. आणि पैसा आणि आर्थिक स्थिती ज्या असतात ना, त्या सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. कुटुंब चालवण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी. पैशाच्या बाबतीत तर कुंभ राशीला नियोजन आणि शिस्त ठेवावी लागेल, कारण की पुढील काळात आर्थिक खर्च थोडी वाढू शकतील. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की अचानक घराची काही ना काहीतरी दुरुस्ती निघते आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक गरज भासते. मग काय होतं, एखादी आर्थिक जबाबदारी सुद्धा तुमच्यावर सध्या पडून राहू शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या काळात पैसा कमवणं ठीक आहे, महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं तो योग्य ठिकाणी वापरणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जे लोक नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात ना, त्यांच्यासाठी गुरुचं पंचम भावातून मार्गस्थ गोचर आहे. त्यामुळे विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी होते आणि तुमचे विचारही स्पष्ट होतात. अनेकदा काय होतं, एखादी समस्या दिसली की नाही, तिचा वेगळा उपाय तुम्हाला सुचू शकतो. नोकरीत काय घडू शकतं की ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट चालू असतो आणि सगळे नेहमीच्या पद्धतीने काम करत असतात. मग त्यावेळी तुम्हाला असं वाटू शकेल की काम दुसऱ्या पद्धतीने केले तर वेळ वाचेल आणि परिणाम चांगला होईल. मग तुम्ही ती कल्पना सांगाल, पण सुरुवातीला कदाचित तुमचे सिनियर किंवा सहकारी जे आहेत ना, ते लक्ष देणार नाहीत. कधी कधी असे होऊ शकतं की तुमच्यावर अचानक अतिरिक्त काम दिलं जातं आणि तुम्हाला वाटेल की हे काम का माझ्याकडे दिलं. पण जर तुम्ही ते काम व्यवस्थित पूर्ण केलं तर त्यातूनच तुमची क्षमता लोकांच्या लक्षात येईल आणि पुढे तुम्हाला मोठ्या प्रोजेक्टच्या संधी मिळतील. आणखी एक परिस्थिती असू शकते की तुमची एखादी आयडिया जी आहे ती लगेच स्वीकारली जाणार नाही, पण काही दिवसांनी जेव्हा समस्या निर्माण होईल तेव्हा लोक तुमच्याकडे विचारायला येतील. त्यामुळे या काळात निराश न होता तुम्ही सातत्य ठेवण्यावरती भर द्या. व्यवसाय करणाऱ्या ज्या कुंभ राशीच्या व्यक्ती आहेत ना, त्यांच्यासाठी काही रोचक परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे नवीन कल्पना, नवीन संपर्क किंवा एखादी अट्रॅक्टिव्ह ऑफर समोर येऊ शकते. उदाहरणार्थ, एखादा मित्र किंवा ओळखीची व्यक्ती सांगू शकते की या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली तर तुला जास्त फायदा होईल आणि लगेच फायदा होईल. पण अशा वेळी एक धोका असतो की गोष्ट वरून खूप फायदेशीर दिसते, पण आतमध्ये काही अटी किंवा जोखीम लपलेले असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या पार्टनरशिपमध्ये नंतर जबाबदाऱ्या स्पष्ट होतात आणि त्या स्पष्ट झाल्यावर तुमच्यात वाद तयार होतो. म्हणून काही कुंभराशी व्यक्तींना असं जाणवू शकतं की व्यवसायात नवीन कल्पना सुचतील, पण त्या लगेच अंमलात आणायच्या की आधी त्याचा थोडा अभ्यास करायचा, यावर थोडा संभ्रम निर्माण होतो आणि इथे घाई न करणंच महत्त्वाचं आहे. या काळात घ्यायची मुख्य काळजी म्हणजे कोणती, की मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती तपासा. कागदपत्र असेल, खर्च असेल, तुमच्या पार्टनरशिपमधल्या अटी असतील, ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. एक साधा नियम लक्षात ठेवा बघा, जर एखादी संधी खरी चांगली असेल ना, तर ती उद्याही तितकीच चांगली राहते. त्यामुळे फक्त आत्ता लगेच निर्णय घ्या, या दबावाखाली तुम्ही राहू नका. कारण ह्या काळात विचारपूर्वक घेतलेला छोटा निर्णय पुढे मोठा फायदा देऊ शकतो आणि घाईत घेतलेला निर्णय मात्र पुढे अनावश्यक ताण नुकसान देतो. नातेसंबंध आणि विवाहाच्या बाबतीत कुंभ राशीचे व्यक्ती कसं करतात, हे लोक साधारणपणे विचारांवरती चालणारे असतात. एखादी गोष्ट घडली की ती आधी तिचं विश्लेषण करतात, कारण शोधतात आणि मग प्रतिक्रिया देतात. पण नात्यांमध्ये नेहमी तर्क चालत नाही. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला तर्क नको असतो ना, तर भावना समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि जोडीदारासोबत मतभेद कसे निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण सांगतो की तुम्ही कामात किंवा व्यवसायात व्यस्त असाल आणि दिवसभर कामाच्या विचारात असताना तुम्ही घरी आल्यानंतरही मन कामाकडेच असतं. त्यावेळी जोडीदाराला असं वाटू शकतं की तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्याच्या गोष्टींना तुम्ही महत्त्व देत नाही. आणि म्हणून कधी कधी छोट्या गोष्टीतूनही काय होतात, गैरसमज होतात. आणि तुम्ही एखाद्या दिवशी फोनला उशिरा उत्तर दिलं किंवा एखाद्या प्लॅनसाठी वेळ काढला नाही, तर समोरच्या व्यक्तीला वाटू शकतं की तुम्हाला त्या नात्याची काळजीच नाही. प्रत्यक्षात तुम्ही कामात व्यस्त असता, पण भावना ह्या वेगळ्या प्रकारे समजल्या जातात. ॲक्च्युली ही फार साधी गोष्ट आहे, पण सध्या ही राशी भविष्यामार्फत सुद्धा सांगणं गरजेचं वाटलं मला, कारण की असे प्रसंग बऱ्याच वेळा घडत राहतात. इथे एक साधी गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठे प्रयत्न लागत नाहीत. कधी कधी फक्त थोडा वेळ देणे, समोरच्याचं ऐकून घेणं आणि त्याच्या भावनांना महत्त्व देणं हे फार असतं, पुरेसं असतं. हे मग ह्या काळात काय काळजी घेतली पाहिजे, तुमचं काम आणि नातेसंबंधी ह्यामध्ये थोडा बॅलन्स ठेवला पाहिजे, संतुलन पाहिजे. समोरच्या व्यक्तीला वेळ द्या, त्याच्या गोष्टी शांतपणे ऐका आणि शक्य असेल तेव्हा एकत्र वेळ घालवा. त्यामुळे लहान गैरसमज मोठ्या वादात बदलणार नाहीत. अविवाहित जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा विवाहाचे योग सुरू झालेलेच आहेत आणि आता इथून पुढे ते 3 वर्ष कुंभ राशीसाठी विवाहाचे योग सुरूच राहणार आहेत. एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा बरं का, की कोणताही विवाहाचा निर्णय घेताना पूर्णपणे समोरच्या व्यक्तीची चौकशी करणं हे फार तुमच्यासाठी गरजेचं राहील. जास्त करून कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्रात जे जन्मलेले लोक आहेत ना, त्यांच्यासाठी मात्र फार हे गरजेचं असेल इथून पुढं, कारण की राहूचं गोचर सध्या तुमच्याच राशीमधून होत आहे.
विद्यार्थी आणि शिक्षणाच्या बाबतीत ह्याचा प्रभाव काय असेल? आता पंचम भावातील गुरुमुळे काय होतं? अभ्यासात समज आणि कल्पनाशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. पण एक समस्या होऊ शकते बरं का, की विचार तुम्ही जास्त करताल अभ्यासाबद्दल आणि कृती कमी करताल. म्हणून विद्यार्थ्यांसाठी एक साधा नियम असा आहे, की विचार महत्त्वाचा आहे, पण रोज केलेला अभ्यास त्याहूनही महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर मग आरोग्याच्या बाबतीत काय होतं? झोपेची कमतरता होते, मानसिक ताण तुमच्या नोकरीमुळं, कामामुळे वाढतो आणि त्यामुळे पचनाशी संबंधित त्रास जे आहेत ते होऊ शकतात. आणि नियमित दिनचर्या ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. राहू चाललेला आहे तुमच्या राशीतून, त्यामुळे काय होतं, तुम्ही हेल्थ कॉन्शियस राहणं किंवा समोर ज्या गोष्टी घडतायत त्याच्याबद्दल थोडं जागृत राहणं, याची सध्या तुमची मानसिकताच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवर सध्या भर द्या, याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. की स्थैर्य एका दिवसात तयार होत नाही, ते शांतपणे घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे तयार होतो. आणि ह्या काळात काही गोष्टी थोड्या संथ वाटू शकतात, काही निर्णय लगेच परिणाम देणार नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की तुमची प्रगती थांबली आहे ना. याचा अर्थ असा आहे की माणसाला आयुष्य हे संयम शिकवत आहे आणि मग पुढे जाऊन फार मोठी संधी देणार आहे. आणि जर तुम्ही आर्थिक बाबतीत जर थोडी शिस्त ठेवली आणि कोणताही मोठा निर्णय घाईत घेतला नाही आणि नात्यांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा व्यवस्थित ठेवला, तर नक्कीच पुढच्या काळात तुमची हळूहळू परिस्थिती जी आहे की तुमच्याच बाजूने फिरताना तुम्हाला दिसू शकेल. आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना मी बऱ्याच वेळा सांगतो व्हिडिओमध्ये, एक गोष्ट लक्षात ठेवा की कुंभ राशीची खरी ताकद ही वेगामध्ये नाही आहे, ती दूरदृष्टी आणि शांत निर्णयांमध्ये आहे. म्हणून मी कुंभ राशीला बऱ्याच वेळा हेच सांगतो की घाई करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला योग्य वेळी उत्तर द्या. कारण कधीकधी आयुष्य मोठा बदल दाखवण्याआधी थोडा योग्य वेळ घेऊन योग्य दिशा तुमच्यासाठीच तयार करत असतं. मित्रांनो, 11 मार्च रोजी गुरु मार्गी झाला आणि मंगळ, राहू, बुध यांचं गोचर तुमच्या राशीमधून चालू आहे. या सर्व ग्रहस्थितीचा एकत्रित परिणाम तुमच्या प्रथमतः मानसिकतेवर होतो, त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींवर पण होत असतो. त्यामुळे आयुष्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडू शकतात. मार्गी झालेला गुरु हा अत्यंत वेगाने सुद्धा फळ देत असतो आणि तो फळ देताना पहिल्यांदा मनातच विचार तो तयार करत असतो. तर जे काही मनामध्ये विचार येऊ शकतात, तुमच्या कुटुंबामध्ये काही चर्चा घडू शकतात, काही प्रसंग नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या समोर येऊ शकतात, ते मी या व्हिडिओमधून सांगितलेले आहेत. तर याच्यावर तुम्ही बारकाईने चिंतन करा आणि स्वतःचा एक प्लॅन तयार करा की पुढे येणाऱ्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आहे. जर आपल्याला कोणत्या उपासना करायची असेल तर मी नेहमी एकच सांगतो, कुंभ राशीसाठी तुम्ही नक्कीच हनुमान चालिसेचं पठण करत जावा. आणि या व्यतिरिक्त मग जर तुम्हाला काही कर्मसिद्धांतावरचे उपासना करायचे असतील तर तुम्ही नक्कीच मारुती मंदिराच्या बाहेर जे भिकारी असतात ना, त्यांना तुम्ही अन्नदान करा किंवा कोणतीही त्यांना गरजू असलेली वस्तू जी आहे ती दान करा. त्याच्यातून काय होईल, तुम्हाला शनीची कृपा जी आहे ती नक्कीच मिळत जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.